चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही. रवा लस्सी लय फेवरेट आहे आपली. सर लस्सी. येस. जैन बॉस. ओके. सरांचं लिंक कनेक्ट कर. येस बॉस. सर हां, त्यांना जरा बोलायचं आहे आपल्याशी. जय हिंद टीम तारिणी. जय सर. इतक्या अर्जंटली मीटिंग बोलवण्याचं एक कारण आहे. तुम्हा सगळ्यांना एक न्यूज द्यायची आहे. तुम्ही सगळेजण माझी वन ऑफ द बेस्ट टीम आहात आणि म्हणूनच डिपार्टमेंटनी तुमच्यावरती एक खूप मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही फक्त ऑर्डर द्या सर, आम्ही रेडी आहोत. टीम तारिणी, पंजाबमधली एक मोठी केस आहे ज्याच्या काही लिंक्स मुंबईमध्ये असण्याचे एव्हिडन्स मिळालेले आहेत. सर डिटेल्स आपल्या हातात लवकरच येतील. पण एक मोठी अपडेट म्हणजे या केसमध्ये तुमच्यासोबत अजून एक ऑफिसर जॉईन होणार आहे. अजून एक ऑफिसर? सर बाहेरून सर आमच्याकडनं काही चुकलं का? एक मिनिट. हे बघा, कुठलाही गैरसमज करून घेऊ नका. माझा टीम तारिणीवरती तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. पण या केसमध्ये या ऑफिसरचं असणं खूप गरजेचं आहे. या व्यक्तीने या केसवरती भरपूर काम केलं आहे, खूप माहिती मिळवलेली आहे. सो या केसमध्ये त्या व्यक्तीची, या ऑफिसरची आपल्याला मदतच होणार आहे. या ऑफिसरनी या केसवरती भरपूर काम केलं आहे, खूप माहिती मिळवली आहे. सो तुम्हाला ही केस एकत्र सॉल्व्ह करावी लागेल. आय नो टीम तारिणीचं एकमेकांशी असलेलं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग आहे. त्यामध्ये एखादी दुसरी व्यक्ती येणं खूप कठीण आहे. पण माझ्यावरती विश्वास ठेवा, या ऑफिसरच्या येण्याने या केससाठी आपल्याला फायदाच होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या प्रकरणामध्ये गुलाबची लिंक सुद्धा समोर आली आहे. सो या ऑफिसर बरोबर तुम्ही एक कॉमन टार्गेट चेस करणार आहात. सर कोण आहे ही व्यक्ती? ऑफिसर हरप्रीत चड्ढा गेले काही दिवस पंजाबमध्ये पोस्टेड आहे. अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. स्वतःच्या नावाचा दबदबा तयार केला आहे. फॉरेन्सिक जिनियस, अकॅडमिक गोल्ड मेडलिस्ट आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट. माफिया गँगमध्ये घुसून त्यांची माहिती काढली आणि तेही स्वतःची आयडेंटिटी प्रोटेक्ट करून. हरप्रीत चड्ढाला आत्ता टेम्पररी ट्रान्सफर करून या केससाठी पाठवलं जात आहे. डिपार्टमेंटचं डिसिजन आहे आणि माझंही. आय होप या सगळ्या गोष्टींवरनं तुम्हाला आता या केसचं गांभीर्य लक्षात आलं असेल. सो प्लीज कॉपरेट विथ हरप्रीत चड्ढा. ओके सर, तुमचा डिसिजन असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. सर केसचं गांभीर्य माझ्या लक्षात येतं आहे, पण काळजी करू नकोस. मार्क माय वर्ड्स, तूच मला या डिसिजनसाठी नंतर थँक्स म्हणणार आहेस. जय सर. जय हिंद. टेक्नो. हरप्रीत चड्ढा 2020 मध्ये पासआउट झाल्यानंतर पंजाबमध्ये पोस्टिंग झाली होती. 5 वर्ष ॲज अन अंडरकव्हर एजंट म्हणून काम केलंय. मास्टर्स इन केमिस्ट्री, म्हणजे ऑब्व्हियसली फॉरेन्सिक स्पेशलिस्ट असणारच. त्यात 12 एन्काउंटरचे टीम. तगडा एजंट वाटतोय. आपल्या डेटाबेसमध्ये ना एवढीच इन्फॉर्मेशन, म्हणजे फोटो, पर्सनल इन्फॉर्मेशन असं काहीच दाखवत नाहीये. आता साधू सरांचं डिसिजन आहे म्हटल्यावर काय करणार, नाही का? मला तुमची नाराजी कळतीये टीम. पण ज्या अर्थी साधू सरांनी हा निर्णय घेतलाय त्या अर्थी त्यांनी विचार करूनच घेतला असणार आहे. खरंच केस तितकी कॉम्प्लिकेटेड असेल. मी जे सांगते ते नीट ऐका आणि समजून घ्या. ही जी कोणी व्यक्ती आता आपल्या टीममध्ये येणार आहे ती आपली कॉम्पिटिटर नाही आहे, ती आपली कोलॅबरेटर असणार आहे. त्यामुळे त्यांचं स्वागत अगदी व्यवस्थितच व्हायला पाहिजे. आणि त्यांच्याबद्दल जी काही माहिती आपल्याला कळली आहे त्याच्यावरून एवढं तर स्पष्ट आहे की एजंट खूप शार्प आहे, खूप चांगलं काम केलंय त्यांनी आत्तापर्यंत. त्यामुळे त्यांच्या सोबतीने ही केस लवकरात लवकर सोडवूयात. आलेच मी. मायनन वाच पाहिजे या लसीकडे ढुकी सुद्धा पाहणार नाही मी. अरे कोणचे काय माहिती आहे नमुना. ऐकलं का बॉस काय म्हणाल्या? त्याचं काम लई इम्प्रेसिव्ह आहे म्हणे.
बॉसने कौतुक केलंय म्हणजे चांगलाच असणार एजंट. आणि बॉस कधी माणूस ओळखायला चुकत नाही. आणि अरे अहो पंजाबी आहे त्यातल्या त्यात. बापरे, पंजाबी माणसं लय हँडसम असतं रे. मग काय एकदम डॅशिंग स्मार्ट. त्यात 12 एन्काउंटरचा टीम. हो केडी सर तुमचे किती येतो? 11 आहे. एक जास्तच आहे यांच्यापेक्षा. अहो कशाला जखमीवर मीठ चोळताय? एक तर केडी सरांचे दिवस वाईट चाललेत, त्यात तो पंजाबी एजंट. अरे अरे पण बॉस काय म्हटले, ते केडी सरांकडे त्या नजरेने बघूच शकत नाही. अरे मग याच्याकडे कोणत्या नजरेने पाहतील रे? काय बोलताय कमांडर? हा ते केडी सरांना किती वाईट वाटतं बघा. सर नाही बघणार त्या, तसा नाही बघणार. टेन्शन नका घेऊ तुम्ही, काही टेन्शन नका घेऊ. जसे पियेंगे. सुमीला अगं पण ती तर बाहेरचंही कधी काही खात नाही. अगं तेच ना, ती बाहेरचं काहीच खात नाही. तेच कळत नाहीये मला. अंग पण खूप तापलंय तिचं. ताई तू प्लीज येतेस का? अगं पण कशाला तिला बोलवतेस? कामात असेल ना ती. एवढासा ओवा आणून दे मला, पाण्याबरोबर घेते मी. आणि छान पुष्पाचं गाणं लाव. पटकन उठून नाचायला लागते की नाही बघ. सुमी तू बाकी कोणाचं ऐकणार नाहीस. ताई आली ना, ती तुला सगळं शिकवेल कसा आराम करायचा ते. मला शिकवते का तू आता? अगं लहान असताना ना तुमच्या अशा काय काही बोलशील का? तू जरा 2 मिनिटं थांबा, मला ताईशी बोलू देत. शांत बस जरा. बघितलंस का इकडे एवढा अंगात ताप भरलाय तिच्या आणि हिला नाचायचंय. सुमी तू तर जरा शांत बसा. ताई यार प्लीज ये ना तू, नाहीतर हिचं असंच सुरू राहील. बरं बरं ठीक आहे, मी पोचते. लगेच पोचते. बाय. हा हो बस. हा ते बोलवते नुसतं उगाचच. केदार मी जरा घरी जाऊन येते. सुमीला बरं वाटत नाहीये. ठीक आहे मी पण येतो. चल. नाही तू कशाला येतोयस? तू ऑफिसला जा ना. कौशिकी ताई सुद्धा नाही आहेत तिथे. तू करशील मॅनेज बरोबर? हो मी मॅनेज करते. काही लागलं तर कळवेन. ठीक आहे चल. आणि घेईन तुझ्या श्रीवल्लीची काळजी. तू टेन्शन घेऊ नकोस. ओके बाय. द्या पप्पा. द्या पप्पा सरप्राईज. काय? तुमच्यासाठी ज्यूस आणलाय. अरे वा. आता तुमची औषध घ्यायची वेळ आहे ना. आधी औषधं घ्या, मग तुम्ही ज्यूस घ्यायचं. तुम्हाला ऑरेंज ज्यूस खूप आवडतो ना, म्हणून खास मागवलाय. मागवलायस म्हणजे बाहेरनं मागवलायस? विकत आणलायस? हो ते पॅक ज्यूस येतात ना, तोच मागवलाय. अगं पण तुझी मोठी बहीण हे बाहेरचं काही खायचं प्यायचं नाही अशी सक्त ताकीद दिलेली आहे सगळ्यांनी तिने. मग असलं काहीतरी प्यायलो मी तर ओरडेल ना मला ती. ओरडेल? मग दया पप्पा तुम्ही सासरे आहात. तुम्ही हे द्या. तुम्ही ओरडलं पाहिजे तिला हे असे फालतू रूल केलेत म्हणून. अगं पण हे सगळे नियम ती आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठीच केलेत ना तिने. या ज्यूसमध्ये जास्तीची साखर असते आणि काय ते प्रिझर्वेटिव्ह वगैरे सगळं ते काय असतं ते सगळं आपल्या आरोग्याला घातकच असतं ते. म्हणून ती रागवत नाही काही. ती आपल्या सगळ्यांच्या काळजीपोटी सगळं हे करते. मुलीचा हक्क म्हणून करते ते. कळलं? फक्त हक्कच की कर्तव्य पण असतात? बरेच शब्द माहिती आहेत ग तुला.